मुलाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याची वार्ता कळताच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच घरात एकाच दिवशी वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी धरमपेठ परिसरात घडली. मोहन शंकरलाल चंदेले वय वर्ष 75 असे वडिलांचे तर मोहित मोहन चंदेले वय वर्ष 41 असे मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहन हे टेलिफोन विभागातून निवृत्त झाले होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर 2 वेळा शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती. त्यांचा मुलगा मोहित यांच्याकडे एका आईस्क्रीम कंपनीची डीलरशिप होती. त्यांचे लग्न झाले होते. काही काळापूर्वी त्यांच्या मेंदूमधील रक्तात गुठळ्या तयार झाल्या होत्या. यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला. त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही वार्ता कळताच त्यांचे वडील मोहन यांना सुद्धा जबर धक्का बसला. अर्ध्या तासातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यातच त्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती मोहित यांच्या चुलत बंधू जितेंद्र चंदेले यांनी दिली. बापलेकाच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. तसेच परिसरातही शोककळा पसरले आहे. मंगळवारी दोघांवरही अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत एका गटाने तलवारीचे 18 सपासप वार करून एका मशिदीच्या प्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. मेहमूद पठाण वय वर्ष 52 असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित व्यक्ती आणि आरोपीमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती आली आहे. या हल्ल्यानंतर स्थानिकांनी मेहमूद पठाण यांना रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर बाजार चौकातील मशीद परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोल्हापूर शहरातील सदर बाजार चौकात मशीद आहे. या मशीद परिसरातील मुस्लिम समाजातील अनेक जण पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या मशिदीतील आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. मशिदीत सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारात गफलत झाल्याच्या भावनेने या कमिटी कार्यरत असणाऱ्या मेहमूद पठाण आणि अझर फकीर यांच्याकडून हिशोबाची मागणी केली होती. त्यातून गेल्या आठवड्यापासून त्यांच्यात वाद देखील सुरू होते. या वादातून अझर फकीरचे मेहमूद पठाणवर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानुसार अझर फकीर हा मशिदीच्या समोरील रस्त्यावर एका रिक्षात सहकाऱ्यांसोबत बसून मेहमूदची वाट पाहत होता. यावेळी बाईकवरून मशिदीत प्रार्थना करण्यासाठी मेहमूद पठाण आले असता त्यांच्यावर अझर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी थेट तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात तलवारीचे तब्बल 18 सपासप वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी 13 जानेवारीच्या दुपारी ही घटना घडली असून या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. यावेळी स्थानिकांनी मेहमूद यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. उपनिरीक्षक हर्षल बागर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर मुख्य संशयित अझर फकीर याला अटक केली आहे. जिल्हा न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली. या हल्ल्याप्रकरणी आणखी काही संशयितांचा शाहूपुरी पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत.